नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक बहीण भावाच्या पवित्र नात्याचं महत्त्व सांगणाऱ्या रक्षाबंधन सणाच्या पूर्वसंध्येला नाशिकच्या वडनेर दुमाला इथं बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। आयुष भगत असं मृत्यू झालेल्या चिमुरड्या मुलाचं नाव आहे। काल रात्री 8 ते 9 वाजताच्या सुमारास घराच्या अंगणात खेळत असताना आयुषवर बिबट्याने हल्ला केला। या घटनेच्या काही वेळापूर्वी आयुषनं त्याची बहीण श्रेया हिला मला उद्या सकाळी राखी बांध, मी तुला छान गिफ्ट देतो असं सांगितलं होतं। मात्र दुर्दैवाने याआधीच आयुषवर काळानं घाला घातला। आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास अत्यंत शोकाकुल वातावरणात आयुषवर अंत्यसंस्कार करण्यात आले। यावेळी बहीण श्रेया हिनं तिच्या भावाला आयुष्यातली शेवटची राखी बांधली। यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले। काल ज्या वेळेस मी तिथं 7:30 ते 7:45च्या दरम्यान गेलो ते माझे नातेवाईक लागतात आणि ती मुलगी पळत आली की दादा गेला, दादा गेला, दादा कुठे गेला। मग तिला रडू नको, आपण बघूया। खूप वेळेस बघितल्यानंतर ती पुन्हा आली आणि म्हणे की तो बोलला होता की तुम्हाला सकाळी राखी बांधशील का, तुम्हाला राखी बांध, मी तुला गिफ्ट देईल। आणि ती रडत होती आणि ती रात्रभर रडत होती। म्हणून सकाळी त्याची शेवटची इच्छा म्हणून आपण त्याला बहिणीला वावळायला लावलं आणि राखी बांधायला। सदर घटना झालेल्या परिसरात बिबट्याला लपण्यासाठी जागा असल्याने या ठिकाणी नेहमीच बिबट्यांचा वावर असतो। वन विभागाकडून पिंजरा लावून या पिंजऱ्यात बिबट्या जात नाही, यावर पर्याय म्हणून बिबट्याची शोध मोहीम राबवण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। सगळ्यात महत्त्वाची अडचण अशी होते इथे की फार मोठ्या प्रमाणावर लपण्याची जागा आहे, आर्मीचं जंगल आहे, नदीचा परिसर आहे आणि त्यामुळे ह्या अडचणी साधारण संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळी जेव्हा दिवस उजाडायच्या आधी ही समस्या जास्त दिसून येते। आपण नियमितपणे जिथे जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी पिंजरे लावण्याची रेग्युलर कार्यवाही करत असतो। नाही, मी जेव्हा जेव्हा वन विभागाशी संपर्क साधला असेल आणि ज्या ज्या ठिकाणी त्यांना विनंती केली असेल की या ठिकाणी मला पिंजरा पाहिजे, तर थोडा लेट का होईना पण पिंजरा लागतो। पण आता ज्या ठिकाणी इथे एक लहान बालकाला उचललं होतं तिथे 4 पिंजरे वन विभागाने लावले, पण तिथं बिबट्या आलाच नाही। म्हणजे त्या भागामध्ये 3 ते 4 बिबटे बघितले गेले, पण एकही बिबट्या त्या पिंजऱ्यात सापडला नाही। म्हणजे कदाचित वन विभागाशीच आम्ही चर्चा केल्यावर ते बोलले की एकदा जर बिबट्या पिंजऱ्यात जाऊन आला तर तो पुन्हा पिंजऱ्यात जात नाही, आणि मग तो पुन्हा पिंजऱ्यात जात नाही, मग याच्यासाठी पर्याय काय, तर मग याच्यासाठी सर्चिंग ऑपरेशन केलं पाहिजे असं मला वाटतं। सदर घटनेनंतर श्वान पथक ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने आयुषचा शोध घेतला। आयुषला शेवटचा निरोप देण्यासाठी वडनेर दुमाल्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक।